नमस्कार मित्रांनो, आज 19 तारीख आहे, मंगळवार. कालसुद्धा भरपूर पाणी होतं आणि मी आजचा दुपारून कामावरून आलो आहे 2 वाजता घरी. आणि तुम्ही बघू शकता हे खार दांड्यातलं दृश्य आहे आंबेडकर रोडचं. कालसुद्धा आपण पाहिलं होतं बघा, जोरदार पाऊस आहे आणि पाणी बघा किती भरलं आहे. हे बघा, रस्त्याला नदीचं स्वरूप आलं आहे. हा इथे बस स्टॉप आहे, बाजूला रिक्षा स्टँड आहे आणि वरतून दांडा कोळीवाड्यातून पाणी येते सगळं. आणि बघा चारही बाजूनी पाणी येते सगळं. पाऊस जास्त आहे त्यामुळे मी आलेलो आहे इकडे, घरी आलेलो आहे. मी तर जाणार आहे घरी. नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि मला आता जायचं आहे दानपाड्यामध्ये. दांड्यात बस स्टॉपवरती उतरलेलो आहे आणि मी चाललो आहे आता फुटपाथनी जाणार आहे. कारण हे बघा फुटपाथची लेवल बघा, खाली फुटपाथची लेवल आणि रस्त्याची लेवल हे बघा. फुटपाथ आणि रस्ता एक झालेला आहे, एवढा पाणी आहे. हवा पण जोरात आहे आणि हे बघा इकडे सोसायटीमध्ये पाणी बघा. हे बघा, हे गोकुलकुंज सोसायटी आहे बघा. आतमध्ये रस्त्याचं पाणी सोसायटीत आलेलं आहे. मी आता फुटपाथवरून कडेने चाललोय, आता घरी जातोय. बायकोला फोन केला होता, म्हटलं पाऊस जास्त आहे, जास्त वेळ बसणार नाही आहे, म्हणून मला 1 वाजता मी कल्टी मारलेली आहे बघा. 2 दिवसाचा हाय अलर्ट दिलेला होता आणि त्याप्रमाणे पाऊस पडतोय बघा. इकडे दोन्ही साईडनी सुद्धा पाणी भरलेलं आहे. आज रिक्षा पण इकडे, रिक्षावाले सुद्धा बघा रिक्षा जाग्यावरती उभ्या आहेत. हवा सुटलेली आहे, वारा उलटा सुलटा कसाही वारा येतोय. छत्री माझी इकडं तिकडं होते बघा. सोसायटीतला पाणी सुद्धा आहे बघा. रस्ता आणि सोसायटी एक झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा कामावरती गेला असाल तर पाऊस पाणी बघा. जास्त पाणी भरलं असेल तर थांबू नका, आपल्या घरी सुखरूप जा. वाहनं या पावसातून चालवायच्या भानगडीत पडू नका. कुठे पाणी भरलेला असतो, काही ठिकाणी रस्त्यात मोठमोठे खड्डे सुद्धा आहेत, तर सांभाळून प्रवास करा आणि आपापल्या घरी जावा सुखरूप बघा. या पावसातून काय करणार मुंबईकर, ही आहे मुंबईकरांची वस्तुस्थिती बघा. हे बघा इकडे पाणी बघा, कालच्यापेक्षा आज पाणी जास्त आहे इकडे. काल सुद्धा आपण इथला व्हिडिओ बघितला होता. कालच्यापेक्षा पाहता बघा गाडीची चाकं पूर्ण पाण्यात बुडत आहेत. कालच्यापेक्षा पाणी आहे इकडे. रिक्षावाले बघा, सगळे रिक्षावाले थांबलेले आहेत. हे दांड्यातले रिक्षावाले आहेत. हे बघा सगळे पूर्ण इकडे पार्किंग, या रोडला पूर्ण रिक्षा सगळ्या पार्किंगला लागलेल्या आहेत. सगळे रिक्षावाल्यांनी रिक्षा बंद करून सगळ्या रिक्षा लावलेल्या आहेत आणि घरी बसलेले आहेत बघा. या सगळे रिक्षावाले आहेत इकडचे. सावकाश मित्रांनो, एवढं पाणी भरलेलं आहे मुंबईमध्ये. आणि मी आता येताना काटा रोडने आलो, बघितला अजून समुद्राला भरती आलेली नाही आहे. पण इन केस समुद्राला जर आता दुपारून भरती आली
तर हे पाणी निघणं मुश्किल आहे. इकडे हा समुद्राच्या जवळचा भाग असल्यामुळे समुद्राला भरती असल्यावरती ह्या पाण्याचा लवकर निचरा होत नाही, त्यामुळे पाणी भरतच राहतं आणि नाले वगैरे भरून जातात, पाणी समुद्रात जात नाही. त्याच्यामुळे इकडे सगळं बघा पूर स्थिती होते. हळू 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 बघा हा भाऊ हा बघा, बघितला बघा किती पाणी आहे इकडे. मी आता पचाक 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 करत चाललोय. मी चालतोय पण माझ्या चप्पलचं पाणी सगळा पाठीमागून माझ्याच कपड्यांवरती उडतोय. लहानपणाची आठवण आली. पहिल्यांदा जेवढा पाऊस पडला आहे बघा, इकडे पाणी बघा किती आहे. बघा हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, बघा नाले वगैरे सगळे फुल झालेले आहेत. ॲक्च्युली प्रशासनाची पण BMCची पण चुकी नाही याच्यामध्ये. कारण काय होतं, हा जो पट्टा आहे दादरपासून तो अगदी भाईंदर जवळपास म्हटलं तर हे सांताक्रूज पार्ल्यापर्यंतचा हा समुद्र किनाऱ्याच्या ज्या शहरं आहेत ही बाजूची, समुद्राला भरती असेल आणि पाऊस जोरात असेल तर पाण्याचा निचरा होत नाही, पाणी लगेच भरतो. कारण समुद्राचं पाणी या पाण्याला, पावसाच्या पाण्याला आतमध्ये घेत नाही, समुद्रामध्ये घेत नाही. कारण ती समुद्राची जर भरती मोठी असेल तर मग ती जी समुद्रामध्ये गटारं सोडलेली आहेत त्यांची लेवल आणि समुद्राच्या पाण्याची लेवल एक होऊन जाते. त्यामुळं पाणी मोठ्या प्रमाणात साचतं आणि समुद्राला जर भरती नसेल, ओटी असेल तर पाण्याचा निचरा हळूहळू कमी होत जातो. तर मित्रांनो, फायनली मी येऊन पोचलो आहे माझ्या घराजवळ आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रकाश बुर्टे ब्लॉग ह्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, छानशा कमेंट करा, स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर इतरांची सुद्धा काळजी घ्या. नाही बघा इकडे आता त्या दिवशी पाणी कमी होता परवा, काल पण इकडे पाणी जास्त होता, काल पण पाऊस मुसळधार होता पण पाणी थोडं कमी होता. आज बघा, आज त्या रोडला पाणी भरपूर आहे, इकडे पाणी कमी आहे. इकडचं पाणी निचरा झालेला आहे, कमी झालेला आहे, त्यामुळे आता ह्या साईडला एवढं पाणी नाही आहे. तर मित्रांनो, मी फायनली आलेलो आहे घराजवळ. हे आहे गजदर बांधचं इथे पुढे गणपती मंदिर. तर मित्रांनो, आपण ही व्हिडिओ इथेच थांबवूया आणि अशाच अपडेट घेऊ आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. धन्यवाद.